लावायचा, दगडे उगाळायचा हा आणि धुमानाला आपले लावायचा. हा सकाळी यांचा लावायचा आणि ह्या कागदात आहे त्या खायचा साखरेत. साखरेत खायचं का? हा साखरेत. या असं औषध दिलंय बाबांनी आणि ते लावायचं दिलंय बाबांनी. आणि ते तिकडे नाही का ते पुण्यामध्ये बघा तर ते नाही का खायासाठी आहे. तर नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज चालू आहे आम्ही उडदावणे, अकोले तालुक्यातील उडदावणे या गावामध्ये. तर या गावामध्ये जाण्याचं कारण पण तसंच आहे, एकच कारण आहे. आणि तिकडं आपण जाणार आहे. तिकडे एक आयुर्वेदिक औषध भेटतात, म्हणजे एकदम रामबाण उपाय आणि लगेच बरं होणार आहे ते औषध आहे, म्हणजे गावठी औषध आहे. तर ते गावठी औषध आणण्यासाठी चाललोय आम्ही. मग तिकडे गाडी होते, तिकडे हातीचा मुलगा आहे पुढं आणि तो चालवतोय गाडी, मी आहे इकडे घुसलोय. त्याच्यामुळं मग आयुषने नाही घेऊन चालत. आयुषला ठेवलंय घरी, तो जरा आजारीच होता, थोडं बरं वाटत आहे त्याला. तो चाललं आता त्याला घरी ठेवलंय. हे औषध आहे नाही का, बरेच म्हणजे मला तर वाटत 15-16 पेशंट आहे समोर बरे झाले. ते औषध आहे नाही का, तर मूळ यादाचं औषध आणायला चालू आहे. पण मूळ यादामध्ये असे आहेत नाही का बरेचसे प्रकार येते. तर आता कोणकोणते प्रकार येते ते पण तुम्हाला मी सांगतो. हे औषध आणण्यासाठी कसं जायला लागतंय ते पण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य, तर त्या ठिकाणी नाही का भरपूरच असे हरिश्चंद्रगडावरती अभयारण्य ते नाही का भरपूरच रान औषधं भेटतात. आणि कळसुबाई अभयारण्यामध्ये कळसुबाईच्या डोंगरावरती पण भरपूरच रान औषध येते, म्हणजे आयुर्वेदिक. ते फक्त ते माहिती पाहिजे. तर माहिती असल्यावर मग तो कोणीही पण आणू शकतं. पण मग माहितीच नसलं तर औषधांचा उपयोग नाही. आपल्या समोर पण ते औषधं असतील तरी पण आपल्याला माहीत होणार नाही. तर अशाच पद्धतीत आज नाही का दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. उडदावणे या गावामध्ये आपल्याला ते औषध भेटणार आहे. चला आता आपण आता मी आलो राजूर गावामध्ये. मित्रांनो, हाय नाही का समोर आपण आता राजूर मध्ये आहे, पिचड साहेबांच्या बंगल्याजवळ. आणि इथून सरळ जायचंय गोटी आणि अकोले गोटी रोड आहे हा. म्हणजे इथून नाही का रंधा धबधबा, वाकी बंगला, सरळ जायचं वाकी बंगल्यापर्यंत. रंधा धबधबा वाकी बंगल्यावरती गेलं का लेफ्टला टर्न मारायचा, तिथून शेंडी गावात जायचं. शेंडी गावाच्या पाठीमाग एक रस्ता आहे, राईट टर्न मारायचा. बघा आता आपण नाही का वाकी बंगल्याजवळ आलोय. आणि आज पाऊस उघड आहे आणि ऊन पण मस्त पडलाय. वातावरण पण एकदम मस्त थंडगार वातावरण आहे आजचं. बंगले त्या काळातला विश्रामगृह आहे, तर यालाच वाकी बंगला म्हणतात. आणि हे बघा इकडं गोटीला इगतपुरी तिकडं रोड गेला आणि हा रोड आपण लेफ्ट साईडला टर्न मारला. ह्या वाकी गावात गावाजवळ आहे ना, बघा समोर गाव आहे. वाकी गाव आहे. गावाच्या बाहेरूनच आपल्याला जाण्यासाठी रस्ता आहे, वाकीच्या बाहेरून. आणि बघा हा समोर जो डोंगर दिसतोय ना मित्रांनो, तर मस्त ढग आलं, वातावरण पण मस्त आहे. आणि तो डोंगर आहे
तर हा बघा खाली सेंडी गावामध्ये रोड गेला आणि हा बघा हा इकडे वरती आहे. तर ह्या प्रवेशद्वारातून आपण मध्ये आलोय उजव्या साईडला. इथूनच आपल्याला पुढं जायचंय पुढधावण्या गावाकडं. आणि आपण आता म्हणजे सेंडी गावामध्ये आलोय. तर या सेंडी गावातून आता आपण वरती जाणार आहे. गाव खालच्या बाजूला राहिला आपण वरच्या बाजूला जाऊ उजव्या साईडला गाडगरच्या रोडला. इकडं मस्त पैकी नाही का ऊन पडलाय. ऊन पडेल पाऊस पण नाही आहे. वातावरण पण मस्त झालंय. आता आम्ही पाणी बॉटल घेतलंय आणि अनुश्रीला खाऊ घेतलाय. तर मुर्शद मध्ये आता तर आम्हाला पाणी प्यायचं आता अनुश्रीला. तर आता मग मी पण पाणी पिऊन घेतो जरा. मुर्शद इथं थांबलोय थोडा. आणि इकडे नाही का रस्ता पण पर्यटन स्थळ आहे पण रस्ते पण एकदम खराब आहेत. काहीच कळत नाही खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा याही समजना. कंबारडा जाम होऊन गेला. शेंडीपासून पुढे निघाल्यावर इकडं थोडेसे नाही का खड्डे आहेत. पुढं आहे रस्ता क्लिअर आहे पण मग इकडं मुर्शद जवळ आहे नाही का. मुर्शद ते पांजऱ्यापर्यंत लाईच बेकार अवस्था आहे. कारण इकडे ना का पाऊसच तेवढा राहत आहे त्याच्यामुळं कसे जरी रस्ते केले इकडं कसं सिमेंटचा रस्ता व्हायला पाहिजे. बाकी ठिकाणी झालाय बाकी ठिकाणी काम चालू असेल. एकदम बेकार खड्डे पडेल. आणि या समोरचं दिसतंय ना पाणी हे भंडारदऱ्याचं आहे नाही का. बॅक वॉटर आहे. भरपूरच पसार आहे मोठा. आणि म्हणजे याला या भंडारदऱ्या धरणाला ना पसार आहे जास्त. आणि आपल्या निळवंड डॅमला नाही का खोली आहे जास्त म्हणजे कसं. आणि हे जे समोर दिसतंय ना हे समोर हे हे पांजरे बेट आहे. तर या बेटावर पण कॅम्पिंग असतंय. आणि समोर इकडे बघा ते दिसतंय तिथं नाही का टेंट हाऊस आहे. मस्त प्रकारे बनवले टेंट हाऊस. तर ये टाईपचा हॉटेल का बघा समोर दिसतोय ना हा कळसुबाईचा डोंगर आहे. पण त्या धुक्यामुळे नाही का धुका नाही म्हणजे आवाळ आलाय तिथं त्याच्यामुळं तो व्यवस्थित नाही दिसत. हा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाईचा. आणि भरपूरच असे आयुर्वेदिक वनस्पती सापडतात डोंगराच्या पायथ्याला डोंगरावरती. इकडून हा पूर्ण सह्याद्री पर्वत रांगा आहेत. या सह्याद्रीच्या बघा पूर्ण या सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. कुठे हरिश्चंद्रगड खाली पुढं कोकण मस्त. आणि आजचं वातावरण पण एकदम मस्त आहे. हा समोर जो गाव दिसतोय ना हा समोर जो गाव दिसतोय ना तर हा पांजरे गाव आहे. इथपर्यंत नाही का एकदम खराब रस्ता आहे. पुढं मग चांगलं आहे. इथं बघा पांजरे फॉल आहे वॉटरफॉल आहे. इथं एकदम जबरदस्त वॉटरफॉल आहे हा. तर आता आपण काय त्या वॉटरफॉल का जाणार नाही. आपण सरळ निघून जाणार आहे आपल्या आपण जे मुळ्याचं औषध आणायला चाललोय तर ते औषध आणण्यासाठी आपण नाही का निघून जाणार आहे पुढं. कारण आपल्या बरोबर अनुश्री पण आहे. बारीक पोर आहे त्याच्यामुळे आपण वॉटरफॉलला जाणारच नाही. आणि हे औषध आहे नाही का
एकदम म्हणजे भरपूर लोक येतात ते आमच्या भागातील, कारण त्यांनी बऱ्याच लोकांना फरक पडलाय. कोणाला फरक पडतोय, कोणाला पडत नाही. पण मग किती ते बाबा येत नाही का, म्हणजे त्यांना पण एक औषध विकत आणायला लागत आहे आणि बाकीचं नाही का मग तो जंगलातून आणतोय. मग त्याच्यामुळं मग कारण बाबा हे जरा वयस्कर झाले ते. आता आपण उडदावणे गावाच्या एकदम म्हणजे जवळच आलोय आणि आता एक 2 ते 3 मिनिटात आपण नाही का उडदावणे गावामध्ये पोहोचणार आहे. इकडचं वातावरण पण एकदम जबरदस्त वातावरण आहे. हे बघा आता समोर जो गाव आहे ना, हा उडदावणे गाव आहे आणि इथून गाडगारे नाही का 11 किलोमीटर आहे. तर या उडदावणे गावातून आहे ना आपल्याला पुढे जायचंय. थोडासा पुढे गेल्यानंतर परत राईट टर्न मारायचे. म्हणजे त्या बाबा वाडी आहे, त्या वाडीमध्ये ते बाबा राहते ते. तिथं नाही का तर बघा आता इथं समोर आहे नाही का हा रस्ता गेला. याच रस्त्याला आपण उजव्या असं हाताला वळायचंय. इथून वर आता हा सिमेंटचा रोड लागला. इथून वर आता त्या बाबाच्या गावात जी वाडी आहे ना त्या वाडीमध्ये जाणार आहे. तर बघा आता आपण नाही का त्या वाडीमध्ये आलोय आणि एकदम जवळ आलोय त्या वाडीच्या. गावातून आहे ना त्या वाडीमधून एकदमच कच्चा रस्ता आहे असा. तरीच कच्च्या रस्त्यानं आता आपण चाललोय. खराबच झालाय रस्ता. तर बघा आपण गाडी थांबवलो. तेव्हा इथं गाडी उभी केली. आता हे घर आहे त्या बाबांचा आणि त्या आजी आती. तर मग आता तो शेतात गेला त्यांना तिकडं आम्ही तिकडे आलतो आम्ही, पण दिसलेच नाही कुठं कोणी. बरं होते डोंगराची बाजू, डोंगराच्या त्या बाजूला सांगितलं म्हणलं मरू द्या. मग सकाळी नाही का आपण आलो होतो. तर सकाळी ते बाबां त्या नव्हती गेले होते शेताकडं. मग ते लांब गेले होते आपल्याजवळ. बरोबर अनुश्री होती, बारीक पोर होता ना, त्याच्यामुळं मग म्हणलं मग मरू द्या. परत घरी गेलो. घरून आता परत रिटर्न आलोय. तर बघा ते समोरून जे बाबा आलेत ना, तर तेच बाबा औषध देते ते. आणि भारी औषध आहे. रिझल्ट पण भारी आहे, चांगलाच येतो. पण मग प्रत्येकाचं असं वेगवेगळं मुळ्यात राहत आहे, त्याच्यामुळे मग ते सांगू नाही शकत. तर हे बघा हेच बाबा. राम राम बाबा. राम 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 राम. बरं हा बरं आहे ना. तर काल तिथे शनिवारी आखादीच घालल्या. नाही तुम्ही मंगळवारी सांगितलं होता ना. शनिवारी म्हणपार खरेच ये जा. आम्ही मंगळवार ऐकला. नाही शनिवार मा सांगल्या ना, शनिवारी लगेच तुम्ही ये जा. तर हे बघा हे बाबा येते. तर हे बाबा औषध देतात ते. तर एकदम भारी औषध आहे त्यांचा. आणि बऱ्याच म्हणजे आम्ही बऱ्याच जणांना सांगितलंय ना, तर ते फरक पडलाय. मग त्याच्यामुळे आता हा आत्तीचा मुलगा आहे, तर त्याला पण मग आता बघू त्याला देऊन मग फरक पडतोय का नाही त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीलच. तर हे बघा त्यांचे तिथं मस्त आता शेकायला चूल बनवेले. मस्त त्या आजी पण मस्त असं शेकत आहेत. म्हणजे पावसातून. आणि इकडं पाऊस आहे नाही का, जाम पाणी राहत आहे इकडं ह्या भागामध्ये. उडदावणा, पांजरा, घाटघर. आणि मग मस्त अशी चूल पेटावली. मस्त तिकडे शेकायचं मस्तपैकी. आणि खाली ह्या बघा मित्रांनो मातीचाच आहे, पण इतका परचीपेक्षा इतका चोपडा करेल त्यांनी. तर खरंच अशा ह्या भागामध्ये राहणं म्हणजे खूपच भाग्यच म्हणावं लागेल. कारण कसं एकदम निसर्गरम्य वातावरण आणि इथं कुठली दूषित वातावरण नाहीये या भागामध्ये. एकदम नॅचरल हवा, एकदम असं भारी वातावरण आहे इकडचं.
आधीच आणायची सकाळी ना हा सगळ्याच घालायची मग भरडून नाही भरडून नाही ना हा सगळ्याच घालायची सकाळीच म्हणजे त्या शिजवून मग त्यात हे करायचं हा तर बाबांनी म्हणजे नाही का त्या पानांमध्ये लावायचा. ठेवले. दगडे उगाळायचा हा आणि धुवायला आपले लावायचा हा सकाळी असा लावायचा आणि ह्या कागदात आहे त्या खायचा साखरेत तर साखरेत खायचं का हा साखरेत हे असं औषध दिलंय बाबांनी आणि ते लावायचं दिलंय बाबांनी आणि ते तिकडे नाही का ते पुढ्यामध्ये बघा तर ते नाही का खायासाठी आहे. तर असं औषध दिलंय. यावडा 50 रुपयाचा यावडा कुठे साखरेत थोडं थोडं घ्यायचं का हा थोडं थोडं घ्यायचा असा सकाळचे टाइम आले हा असा घ्यायचा थोडा अनाशा आणि खायचं तेवढी ना साखर घ्यायची हा हा आणि पाणी बिन नाही टाकायचं काहीच ना नाही पाणी नाही कोरडा साखर घ्यायची आणि हा. खायचं एकदम अर्धा चमचे नाही का हा. त्या घेऊन आणि साखरेसोबत खायला सांगेले ते औषध. या 7 ते सांजा पुरवाय पाहिजे हा असा का? आवडाला घ्यायचा असा आणि साखर घ्यायची हे बघा, बाबांच्या आणि मग हातावर त्या 7 दिवस पुरला पाहिजे असे बाबा म्हणते ते. आणि एकदम हे आयुर्वेदिक औषध आहे मुळव्याधासाठी. दवाखान्यात काहीच केलं तरी नाही वाटत फार नाही ना जात नाही कावडा फरक पडत हा नाही होत नाही नाही मग आता तो मास्तर आहे आम- तो जाम झाला आता मामा आहे माझा हा हा बाबा मास्तर मामा आहे हे, मामा मग त्या आईनच मला इकडे पाठवलं म्हणते जाय तिथं म्हणतो येतोय बाबा हा पण आताच आला नाही म्हणे इकडे हा नाही आता फिरवत नाही ना हा यांनी आता आणि काय काय खायचं नाही हा खायचं काय काय नाही वांगी हा बटाटे हा मेथी हा आणि भेंडा भेंड्या हा एवढं खायचा नाही आणि वाडीच मासा खायचा नाही मासा दुसरा मासा खाल्ला त्याला नाही काय नाही मासं मी खातच नाही हा माळे गळ्यात हा तेच ते सांगी आहे ती सांगायची आपली काय मला आहे त्याला काय पण ह्या सांगल्या आवडा लक्षात ठेव आणि खाऊ नको 7 दिवसात नाही जातो पाहिजे 7 दिवसात बरा होईल ना. हा 7 दिवसातच बरा पाहिजे आणि व त्या लावायचा 7 दिवस लावायचा आणि आखी काही बाई जर खाजवायला लागला ना लगेच उगाळून लावायचा ते टकायचा नाही ते राहून द्यायचा खाज आली का लगेच उगाळायच्या दगडीवर डोंगाना लावायचं. लय माणूस मग इंड्यात पण काय बाबा तुमचं नाव सांगा ना एकदा. देवजी गोगर देवजी घोगरे ना. हा गोगरे तर ह्या उडदावण्यामध्ये आले का देवजी घोगरे नाव कोणाला जरी सांगितलं तरी कोणी पण सांग, लहान मुलं मोठाली माणसं एकदम वर इकडं वाडीमध्येच आहे. तर त्यांचं नाव देवजी घोगरे नाव आहे. बापाचं नाव बुद्धा आणि माझं नाव देवजी देवजी बुधा घोगरे माऊन. असं नाव आहे त्यांचं. तर हे औषध आहे ना एकदम आम्ही भारी औषध दुपारी आहे. आलो हा, दुपारी आम्ही आलो सकाळी. पार तिकडे आलतो पुढं कुक पार हा वरते. पण मग रस्ता नाही मग म्हणला मग जाऊ द्या सापडणार नाही मग म्हणला जाऊ गेलो मग फिरून आपण काय तुम्ही घरातच मग बसायचे आणि का आले याचा लई बारीक पोर होती ना बारीक पोर आलो होतो ना हा. अहो, बारीक आपण पोरं होती ना. सोडून गेला असतं तिकडे मग बारीक पोर होती हा मग तिला घरी नेऊन सोडलं मग म्हणला संध्याकाळी निवांत जाऊ म्हणला येतील घरी आणि ते राहून घेतो स्वयंपाक करा नाही राहिलं नाही हा मजेल्या शेंडे दे तर बघा आता मित्रांनो उशीर झालाय. बाबा म्हणतात मग राहून घ्या पण आता कसं आहे राहून घ्यायला आपल्याला जमत नाही. बिया करायच्या नाही चाय नका चाय चहा मी नका पितच नाही, याच्यामुळे ना मी चहा डायरेक्ट बंद केलता हा. साखरेची नाही काय फक्त काय हा. आपले दुधाचा पियाचा ना हा का हा साखरेची आल काहीच नाही याच्यामुळे मी चहा बंद केलं, ते करून टाकलं होतं डायरेक्ट. हो.
चला मग बाबा. हा मग आता काय सांगू, सांगा तू राहून घ्या ते. नाही राहायला नाही, अजून 2-3 जण येतील, मी पाठवतो इकडं. हा अजून पाठवतो मी इकडं तुमच्याकडं. हा पण ते या हा. घरात आणून नाही ना अशा पुढ्या हा? घरात आणून पुढ्या बांधून ठेवायच्या नाही. आणि हा. त्या म्हणजे वाळवायला लागत आहे हा. व त्याने आगी वाचा धरून वाळायला टांगली साळणी काय रांचं काय जमवायला लागत. हा ते वाळवायला लागत. ते तुमचे तुम्हाला ते 500 रुपये झाले. चला मग बाबा. हा मित्रांनो, औषध घेतलं आता त्या बाबांकडून आणि आता आम्ही चालू घरी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.